आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत, नेटवर्किंग. त्याच्या आधी आपण काल जी चर्चा केली होती त्याचा कुणाला रिकॅप करता येईल का? काय बोललो होतो आपण काल? याला पॅसिव्ह लर्निंग म्हणतात बरं का, की तुम्ही कोणी काही बोलत नाहीये, काही रेस्पॉन्सही देत नाहीये. ऐकू येतोय का माझा आवाज तुम्हाला? माझा आवाज सर्वांच्या पर्यंत पोहोचतोय का? योगेश दरेकर, अंकुश कचरे, राहुल चव्हाण, हा माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? व्हिडिओ दिसतोय, पीपीटी दिसतंय, मग तुम्ही बोलत का नाहीये? तुम्ही कोणी बोलत का नाहीये? ओके, माझा प्रश्न हा आहे की काल आपण काय चर्चा केली होती त्याचा रिकॅप कराल का पटकन? आपण ऑपरेटिंग सिस्टमच्या संदर्भात बोललो होतो काल. विंडोजचे बरेचसे फीचर्स मी तुम्हाला सांगितले होते. विंडोजचे वेगळे कंपोनेंट्स आपण बघितले. ऍक्सेसरीज बद्दल आपण काल चर्चा केली. विंडोजच्या ऍक्सेसरीज काय, असा प्रश्न आला तर काय सांगाल तुम्ही? विंडोजच्या ऍक्सेसरीज काय विंडोज मध्ये? ठीक आहे, तुमची जर उत्तर द्यायची इच्छा नसेल तर आपण सुरू करू. पण हे योग्य नाही आहे. तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जातात आधीच्या सेशन मध्ये त्याच्यावरती वाचन होत नाहीये असा त्याचा अर्थ होतो. तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. तुमच्याकडनं काही शंका अपेक्षित आहेत. शंका तर तुमच्या येतच नाहीये. आम्ही ज्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारतोय त्याचीही उत्तर तुम्ही देत नाहीये. एनिवे, आज आपण एक महत्वाचा विषय नेटवर्किंग वरती आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. नेटवर्किंग आपल्या सर्वांना परिचित आहे. आपल्या सर्वांच्या बँकेमध्ये कम्प्युटरचं नेटवर्क आहे. त्यामुळं नेटवर्कची ओळख तुम्हाला करून देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण तुम्ही ते रोजच्या जीवनात, रोजच्या तुमच्या कामकाजाचा भाग म्हणून तुम्ही ते नेटवर्क वापरता. तर कम्प्युटरचं नेटवर्क बद्दल आपण ज्यावेळी बोलतो तर कम्प्युटरच्या नेटवर्कची डेफिनेशन किंवा त्याची व्याख्या कुणाला सांगता येईल का? कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय? कम्प्युटर नेटवर्क ही एक सिस्टम आहे आणि सिस्टमची व्याख्या मी तुम्हाला मागं जसं सांगितलं होतं की सेट ऑफ इंटर रिलेटेड कंपोनेंट्स, तसंच सेट ऑफ इंटर रिलेटेड कंपोनेंट्स वर्किंग टुगेदर टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह, ही सिस्टमची डेफिनेशन आहे. आणि आपण ज्यावेळी नेटवर्क म्हणतो त्यावेळी नेटवर्क ही सुद्धा एक सिस्टम आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळे जे कम्प्युटर असतात हे एकमेकाशी कनेक्टेड असतात आणि त्याच्या मागेही पर्पज आहे. कम्प्युटर ज्यावेळी आपण एकमेकाला कनेक्ट करतो त्याच्या मागे काही एक सर्टन पर्पज असतं, एक उद्दिष्ट असतं. काय उद्दिष्ट असतं तर इथं दिलेलं आहे बघा स्क्रीनवरती, इथं लक्षात येईल तुमच्या की सायमल्टेनियस ऍक्सेस म्हणजे एकाच वेळी आपल्याला माहिती
माहितीचा ऍक्सेस, माहिती अवेलेबल असायला पाहिजे, माहिती उपलब्ध असली पाहिजे, उपलब्ध झाली पाहिजे. दॅट इज सायमल्टेनियस ऍक्सेस. शेअर्ड पेरिफेरल डिव्हाइसेस. पेरिफेरल डिव्हाइसेस मध्ये काय येतं तर प्रिंटर असतात, प्रिंटर येऊ शकतो, मॉडेम येऊ शकतो, स्कॅनर येऊ शकतो, कम्प्युटरची मेमरी, हार्ड डिस्क येऊ शकते. हे सगळे रिसोर्सेस आहेत, पेरिफेरल डिव्हाइसेस आहेत. पेरिफेरल म्हणजे आजूबाजूचे. तर त्याच्यामध्ये प्रिंटर येईल, स्कॅनर येईल, मोडेम येईल. तर हे डिव्हाइसेस आपल्याला शेअर करण्याची गरज भासते आपण ज्यावेळी ऑफिसमध्ये काम करत असतो त्यावेळी. तर नेटवर्क जे आहे, कम्प्युटरचं नेटवर्क जे आहे ते आपल्याला हे पेरिफेरल डिव्हाइसेस शेअर करण्यासाठी मदत करतं. त्यानंतर तिसरा महत्वाचा उपयोग किंवा तिसरा महत्वाचा पर्पज ज्याच्यासाठी कम्प्युटरचं नेटवर्क अस्तित्वात आलं तो म्हणजे पर्सनल कम्युनिकेशन. आज आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण ईमेलवरती इतकं अवलंबून आहोत की त्याच्याशिवाय आपलं कामच होत नाही. तर ईमेल, पर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय तर ईमेल. तर ईमेलचा ऍक्सेस मिळण्यासाठी आपल्याला नेटवर्कची गरज भासते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इझियर बॅकअप. एक लक्षात घ्या, तुम्ही ब्रँचमध्ये तुमच्याकडे 10 कम्प्युटर असतील आणि 10 कम्प्युटरवरती प्रत्येक कम्प्युटरवरती एक एक प्रकारचं जर काम होत असेल, एकावरती सेव्हिंग, एकावरती करंट अकाउंट, एकावरती फिक्स डिपॉझिट, एकावरती शेअर, असं जर काही वेगळं वेगळं काम प्रत्येक मशीनवरती होत असेल तर त्याचा बॅकअप म्हणजे त्या माहितीचा बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला 10 मशीनवरती जावं लागेल. आज तशी गरज नाही आहे. नेटवर्क असल्यामुळं ही सगळी माहिती जी आहे ती आपली एका ठिकाणी आपण साठवलेली असते आणि त्या साठवलेल्या ठिकाणाहून आपण त्याचा बॅकअप हा घेऊ शकतो. तर कम्प्युटर नेटवर्कचे फायदे काय असं जर म्हणलं किंवा कम्प्युटर नेटवर्क का स्थापन करायचं तर त्याचं कारण हे आहे. तर कम्प्युटर नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यामागचे जे उद्देश आहेत ते तुम्हाला मी आता सांगितले. परत एकदा सांगतो, सायमल्टेनियस ऍक्सेस म्हणजे एका वेळी त्या माहितीचा ऍक्सेस आपल्याला मिळणं आवश्यक असतं, त्याच्यासाठी असतं नेटवर्क. शेअर्ड पेरिफेरल डिव्हाइसेस म्हणजे आपल्याला जे पेरिफेरल डिव्हाइसेस असतात ते शेअर करण्याची गरज भासते. आपण ऑफिसमध्ये काम करत असताना त्याच्यासाठी नेटवर्कचा उपयोग होतो किंवा त्याच्यासाठी नेटवर्क असतं. पर्सनल कम्युनिकेशन, ईमेल जे आहे त्याच्यासाठी आपल्याला नेटवर्कची गरज भासते. आणि बॅकअप घेण्यासाठी, आपल्या माहितीचा, आपल्या डेटाचा बॅकअप घेण्यासाठी आपल्याला नेटवर्क आवश्यक आहे. आता हे सायमल्टेनियस नेटवर्क त्याच्यामध्ये काय येतं, आता आपण जसं म्हणलं की ब्रँचमध्ये तुम्ही 5 जण, 6 जण, 10 जण काम करत असता. तर तुम्हाला काम करत असताना एका वेळी एका माहितीचा ऍक्सेस आपल्याला लागतो. तुम्हाला ऑपरेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू न लागतो की सेव्हिंग मध्ये खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी व्यक्ती आली तर त्याची माहिती तुम्ही डेटा त्याच्यामध्ये भरता. तुमच्या पासिंग ऑफिसरची गरज वेगळी असते, त्याला ते ट्रान्झॅक्शन पास करण्याआधी ते बघावं लागतं, त्याची सही जी आहे ती व्हेरीफाय करावी लागते. तुमचे ब्रँच मॅनेजर असतील त्यांना वेगळ्या प्रकारची माहिती लागते त्याच ट्रान्झॅक्शनची. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच ट्रान्झॅक्शनची वेगळी वेगळी माहिती आपल्या वेगवेगळ्या अथॉरिटीला लागत असते आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला नेटवर्क हा एक महत्वाचा उपयोग आहे नेटवर्कचा. शेअर डेटा अँड प्रोग्राम कॅन बी स्टोर्ड ऑन अ सेंट्रल नेटवर्क सर्व्हर. त्यासाठी काय करतो आपण, आता सीबीएस सिस्टम आहे आपल्या सर्वांच्याकडे. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की बँकेच्या सगळ्या ग्राहकांचा डेटा हा एकत्रित एका सेंट्रल सर्व्हरवरती ठेवलेला आहे आणि आपण तो सायमल्टेनियसली ऍक्सेस करतो. फॉर एक्झाम्पल, पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या 300 शाखा आहेत. तर 300 शाखांमधनं या सर्व्हरवरती साठवलेली माहिती जी आहे ती एका वेळी ऍक्सेस होत असते. हा सगळ्यात नेटवर्कचा मोठा उपयोग आहे. मॅनेजर्स मे असाइन ऍक्सेस राईट्स टू युजर्स म्हणजे काय की ही माहिती वापरत असताना आपल्याला काउंटरवरती काम करणाऱ्या व्यक्तीला वेगळ्या माहितीची गरज असते, पासिंग ऑफिसर जो आहे त्याला वेगळ्या माहितीची गरज असते, ब्रँच मॅनेजर आहे त्याला वेगळ्या माहितीची गरज असते. ब्रँच मॅनेजरला जी माहितीचा ऍक्सेस असतो त्या माहितीचा ऍक्सेस काउंटरवरती काम करणाऱ्या व्यक्तीला असण्याची गरज नाही. तर आपण ज्यावेळी नेटवर्क स्थापन करतो, नेटवर्क एस्टॅब्लिश करतो, त्याच्यामध्ये आपण हा ऍक्सेस जो आहे तो त्याच्या अथॉरिटी प्रमाणे त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो कम्प्युटर नेटवर्कवरती. तर हा नेटवर्कचा सगळ्यात महत्वाचा उपयोग आहे.
या चित्रामध्ये काही हीच माहिती मी आता तुम्हाला जे सांगतोय ती दिलेली आहे की युजरच्या अथॉरिटी प्रमाणे त्याला ऍक्सेस देण्याची क्षमता ही कम्प्युटर नेटवर्क मध्ये आहे. म्हणजे नेटवर्किंग केल्यामुळे हे आपल्याला संभव होतं, पॉसिबल होतं. शेअर्ड पेरिफेरल डिव्हाइसेस, आता मी जसं तुम्हाला म्हणलं की इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपण ज्यावेळी घेतो ब्रँचमध्ये त्यावेळी आपल्याकडे एकच मोडेम असतं आणि ते मोडेम किंवा त्या इंटरनेट सर्व्हिसेस आपण शेअर करत असतो सगळ्या कम्प्युटरवरती. आपल्याकडे प्रत्येक कम्प्युटरला वेगवेगळं मोडेम नसतं. आता ज्यावेळी आपण तुमच्या बँकेबद्दल बोलतो तर तुमच्या बँकेने जर इंटरनेट सर्व्हिसेस घेतल्या असतील तर तुमच्या बँकेची इंटरनेट सर्व्हिसेस तुमच्या सेंट्रल डेटा सेंटरला उपलब्ध असते आणि ती माहिती ती सर्व्हिस जी आहे ती शेअर केली जाते तुमच्या बरोबर ब्रँचमध्ये काम करत असताना. तर हे जे आहे हे याच्यामध्ये पॉसिबल होऊ शकतं नेटवर्क एन्व्हायरमेंटमध्ये. तुम्ही आणखीन एक बघितलं असेल तुमच्या ऑफिसमध्ये प्रिंटर जो असतो तो प्रिंटर सिंगल प्रिंटर असतो आणि तुम्ही काय करता की तुम्हाला ज्याला प्रिंटआउट घ्यायची असेल ती व्यक्ती प्रिंटआउट आपल्या मशीनवरनच प्रिंटआउट देत असते. या तुमच्या प्रत्येकाच्या प्रिंटच्या रिक्वेस्ट ज्या आहेत या सगळ्या त्या नेटवर्क प्रिंटरकडे जात असतात आणि नेटवर्क प्रिंटर जो असतो तो तुम्हाला एक एक करून सगळ्यांना सर्व्हिस त्याच्यामध्ये देत असतो. एका वेळीच तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही. नेटवर्क प्रिंटर काय करतो की तुम्ही दिलेल्या रिक्वेस्ट ज्या असतात त्या एका मागोमाग त्याला क्यू करतो, त्याचा क्यू बनवतो. त्याला म्हणतात स्पूलिंग. इथं शब्द आहे बघा हा दिलेला, त्याला म्हणतात स्पूल, प्रिंट स्पूल. म्हणजे काय की ए युजर, बी युजर, सी युजर प्रत्येक जण ज्या प्रिंटिंगच्या रिक्वेस्ट देतो आपल्या सिस्टमवरनं त्या रिक्वेस्ट ह्या त्या क्यू मध्ये जातात आणि एक एक प्रिंटआउट आपल्याला प्रिंटर देत जातो. म्हणजे काय की आपण अशा प्रकारचे जे डिव्हाइसेस आहेत जे कॉस्टली पण आहेत, आपल्याला प्रत्येक मशीनवरती प्रिंटर लावणं परवडणार नाही कॉस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. तर आपण काय करतो की एक प्रिंटर कनेक्ट करतो आणि तो नेटवर्क प्रिंटर म्हणून आपण डिफाईन करतो आपल्या नेटवर्कवरती आणि आपल्याला प्रिंटिंगची जी गरज आहे, ज्या युजरला प्रिंटिंगची गरज आहे तो युजर त्याच्या सिस्टमवरनं ही प्रिंटची कमांड देतो. त्यामुळे आपल्याला प्रिंटआउट जे आहे त्या सिंगल प्रिंटरवरनं मिळतात. पर्सनल कम्युनिकेशन, जो मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्ही ऑलरेडी ही फॅसिलिटी वापरताय. ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल ज्याला आपण म्हणतो, हे कशामुळे पॉसिबल झालं तर निवड नेटवर्कमुळे पॉसिबल झालं. नेटवर्क जर नसतं अस्तित्वामध्ये तर ईमेलची कल्पनाच आपण करू शकलो नसतो. तर आपल्या पर्सनल कम्युनिकेशनसाठी नेटवर्कचा खूप मोठा वाटा किंवा नेटवर्कचं खूप मोठं काम त्याच्यामध्ये असतं. आता पर्सनल कम्युनिकेशन जे आहे ते फक्त ईमेलवरती मर्यादित न राहता आपण आजकाल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतो, चॅट करतो, टेक्स्ट कम्युनिकेशन आहे, आपलं व्हिडिओ कम्युनिकेशन आहे. या सगळ्या गोष्टी इथं दिलंय बघा, टेलिकॉन्फरन्सिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आता आपण आपला क्लास घेण्यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरतोय ही नेटवर्क शिवाय शक्यच झाली नसते. आज नेटवर्क आहे, इंटरनेटची फॅसिलिटी आपल्या सर्वांच्याकडे आहे, त्यामुळं आपण हा क्लास जो आहे हा ऑनलाईन पद्धतीने घेणं आपल्याला सहज शक्य झालं. तर हा एक नेटवर्कचा खूप महत्वाचा फायदा आहे. नेटवर्कवरती कम्युनिकेशन कसं होतं ते इथं दिलेलं आहे या चित्रामध्ये. बॅकअप बद्दल आपण बोललो की आपला जो डेटा आहे सेंट्रल सर्व्हरवरती आपला जो डेटा आहे त्याचा एकत्रित बॅकअप घेणं हे आपल्याला सोपं होतं. तुमच्या ब्रँचमध्ये बॅकअपची गरज भासते की नाही मला माहित नाही. आजकाल ह्या सगळ्या गोष्टी सेंट्रलाइज झालेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या ब्रँच लेवलवरती काही डेटा राहतच नाही, त्यामुळं बॅकअप घेण्याची वेळ तुमच्याकडे येत नाही. पूर्वी काय होतं की ज्यावेळी आपल्याकडे ब्रँच ऑटोमेशन होतं, टोटल ब्रँच ऑटोमेशन होतं, त्यावेळी आपल्याला प्रत्येक ब्रँचमध्ये डे एंड झाल्यानंतर आपल्या ब्रँच लेवलच्या सर्व्हरचा बॅकअप घेणं तिथं आपल्याला आवश्यक होतं. आज तशी गरज नाही आपल्याला, कारण आपला डेटा जो आहे तो हा ब्रँचमध्ये न राहता हा सर्व डेटा जो आहे तो आपला सेंट्रल सर्व्हरवरती राहतो. त्यामुळे तुमच्या डेटा सेंटरमध्ये काम करणारी मंडळी जी आहे ती रोजच्या रोज हा बॅकअप जो आहे तो सेंट्रल सर्व्हरवरनं घेत असतात. त्यामुळे तुम्हाला ब्रँचमध्ये डेटा बॅकअप घेण्याची आवश्यकता आजच्या तारखेला म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये ही गरज तुम्हाला पडत नाही, कारण हा बॅकअप जो आहे हा सेंट्रल लेवलवरती केला जातो. आणि हे कशामुळे शक्य झालं तर पुन्हा नेटवर्कमुळे शक्य झालं की नेटवर्क असल्यामुळं डेटा हा एकत्रित
स्टोअर करण्याची, म्हणजे एका ठिकाणी स्टोअर करण्याची पॉवर आपल्याकडे आली आणि तो एकत्र साठवलेला डेटा हा आपण त्याचा बॅकअप घेऊन ठेवू शकतो. पहिल्यांदा बॅकअपची संकल्पना मला असं वाटतं की तुम्हाला माहिती आहे. बॅकअपची गरज का असते, तर उद्या जर काही चुकून आपल्या सर्व्हरला झालं, आपला सर्व्हर क्रॅश झाला, आपली ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश झाली, एखादी फायर सिच्युएशन झाली किंवा फ्लड सिच्युएशन झाली, तर आपल्याकडं आपल्या डेटाचा बॅकअप पाहिजे. तर आपण आपला जो डेटा आहे तो रिस्टोर करून आपण आपलं काम पूर्ववत करू शकतो. त्याच्यासाठी बॅकअपची गरज त्याच्यामध्ये आपल्याला भासते. तर बॅकअप जे आहे ते आपल्याला नेटवर्किंग मध्ये शक्य होतं, सहज शक्य होतं. आता नेटवर्कचे प्रकार कोणते कोणते आहेत हे आपण थोडंसं इथं समजून घेऊ की नेटवर्कचे प्रकार काय काय आहेत. ह्याचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. एक आहे लॅन आणि दुसरा आहे वॅन. इथं तुम्ही बघाल की लॅनचं विस्तृत स्वरूप पण तुम्हाला इथे दिलेलं आहे. काय, व्हॉट इज लॅन? लोकल एरिया नेटवर्क. आणि वॅनचा अर्थ आहे वाईड एरिया नेटवर्क. आता या वाईड एरिया नेटवर्क मध्ये काही प्रकार केलेले आहेत, जसं मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि इंटरनेट हा पण एक वॅनचाच प्रकार आहे. तर आपण हे ब्रॉड दोन ज्या कॅटेगरीज आहेत, लॅन आणि वॅन, या दोन गोष्टी आपण थोड्याशा समजून घेण्याचा प्रयत्न करू की लॅन म्हणजे काय आणि वॅन म्हणजे काय. सगळ्यात पहिल्यांदा आपण लॅन म्हणजे काय बघू, लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय बघू, आणि हे लोकल एरिया नेटवर्क आपण कसं स्थापित करू शकतो, कसं एस्टॅब्लिश करू शकतो ते पहिल्यांदा बघू, आणि नंतर आपण वॅन कडे जाऊ थोड्या वेळाने. तर सर्वात प्रथम लॅन म्हणजे काय, कुणाला सांगता येईल का? लॅन तुमच्या ब्रँच मध्ये आहे प्रत्येकाकडे लॅन. तुमच्या ब्रँच मध्ये जे छोटस नेटवर्क आहे ते नेटवर्क कसं बनलेलं आहे, कशा पद्धतीनं बनलेलं आहे, त्याच्यासाठी काय काय गोष्टीची गरज आहे लॅन साठी. बोला, तुमच्यापैकी कोणीतरी सांगा. आपल्या कम्प्युटरचं नेटवर्क जे ब्रँच मध्ये आहे ते नेटवर्क बनवण्यासाठी, ते नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? राउटर. राउटर म्हणला ना तुम्ही? हॅलो. राउटर लॅन लॅन बद्दल बोलतोय पण राउटरची गरज लॅन मध्ये नाही आहे. आपल्या ब्रँच मधलं नेटवर्क बनवण्यासाठी आपल्याला तुम्हाला माहिती नसेल तर या गोष्टी नोट करून घ्या. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आपल्याला कम्प्युटर लागेल, कारण आपण कम्प्युटर नेटवर्क बद्दल बोलतोय. तर आपल्याला पहिल्यांदा कम्प्युटर लागेल. तो डेस्कटॉप असू दे किंवा लॅपटॉप असू दे किंवा तुमचा सर्व्हर असू दे, हे सगळे कम्प्युटर मध्येच आहेत. म्हणजे हे सगळे कम्प्युटर्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय लागेल, तर कम्प्युटर लागेल. दुसरी गोष्ट काय लागेल नेटवर्क बनवण्यासाठी, तर त्याच्यासाठी आपल्याला नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणतात त्याला, NIC. लॅन कार्ड आपण जे म्हणतो त्यालाच नेटवर्क इंटरफेस कार्ड असं म्हणतात. म्हणजे तुम्ही आपल्या कम्प्युटर प्रोसेसिंग युनिटच्या मागे ज्यावेळी केबल जोडता, ती केबल आपण जिथं जोडतो तो पार्ट जो आहे तो आहे नेटवर्क इंटरफेस कार्ड. त्याच्यामुळं आपण नेटवर्कला कनेक्ट होत असतो. तर दुसरा घटक काय, पहिला घटक कम्प्युटर, दुसरं काय पाहिजे माझ्याकडे, तर नेटवर्क इंटरफेस कार्ड पाहिजे. नंबर 2. नंबर 3 काय पाहिजे माझ्याकडं, केबल पाहिजे. तुमच्या ब्रँच मध्ये जी केबल तुमच्या कम्प्युटर्सला कनेक्ट करते त्या केबलला काय म्हणता तुम्ही, कुठल्या प्रकारची केबल आहे ती? तुमच्या ब्रँच मध्ये जी केबल आहे, ज्या केबलनं तुमचे कम्प्युटर्स कनेक्ट झालेले आहेत, त्या केबलला काय म्हणतो आपण? त्या केबलला आपण म्हणतो CAT5 केबल. कॅट, CAT कॅट म्हणजे मांजर नाही. CAT कॅटचा लॉंग फॉर्म नोट करून घ्या.
कॅट हे स्टँडर्ड आहे आणि ती जी केबल असते ती UTP टाईपची केबल असते. UTP अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर. अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर असं म्हणतात त्याला. कॅट हे स्टँडर्ड आहे. कॅट 5, कॅट 6 हे स्टँडर्ड्स आहेत त्याची. तर आपल्याकडे आत्ता जी केबल आपण वापरतो सध्या दॅट इज कॅट 6 केबल, म्हणजे 6वं व्हर्जन आहे कॅट स्टँडर्डचं. ही कॅट 6 केबल आहे. तर मला काय लागेल? कम्प्युटर लागेल, नेटवर्क इंटरफेस कार्ड लागेल, नंतर या प्रकारची केबल लागेल, कॅट 6 केबल लागेल. आणखीन काय लागेल? तर सर्व्हर लागेल. म्हणजे ज्या सर्व्हरला, म्हणजे ज्या मेन मशीनला मला हे सगळे कनेक्ट करायचे तो सर्व्हर लागेल. आणखीन हे सगळे कनेक्ट कशाने होणार तुमच्या कम्प्युटरमध्ये? हे तुमच्या नेटवर्कमध्ये हे सगळे कम्प्युटर कसे कनेक्ट होणार? तर त्याच्यासाठी मला लागतो डिव्हाइस, त्याला आपण म्हणतो स्विच. चॅटबॉक्स मध्ये बघा दिलेलं आहे, ह्याला आपण म्हणतो स्विच. तर तुमच्या ब्रँचमध्ये, प्रत्येकाच्या ब्रँचमध्ये अशा प्रकारचा स्विच असेल. या स्विचमध्ये वेगवेगळे प्रकार येतात. 8 पोर्ट स्विच असतो, 12 पोर्ट असतो, 24 पोर्ट स्विच असतो. पोर्ट म्हणतात त्याला. 8 पोर्ट, 12 पोर्ट, 24 पोर्ट, अशा प्रकारची स्विच आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याकडे असतात. तर हे स्विच कशासाठी असतात? तर आपले सगळे कम्प्युटर जे आहेत, सर्व्हर्स पकडून सगळे कम्प्युटर्स आणि सर्व्हर हे सगळे या स्विचला कनेक्ट होतात. तर मला नेटवर्क, लोकल एरिया नेटवर्क, ह्याला लोकल का म्हणायचं? पहिली गोष्ट, कारण ह्याची मर्यादा जी असते ती आपल्या ब्रँच पुरती सीमित असते. ब्रँच, किंवा आता मी माझ्या इन्स्टिट्यूट बद्दल जर बोलत असेल तर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूटमध्ये तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला, ह्या 3 ठिकाणी माझे जे कम्प्युटर्स आहेत ते मी एकमेकाला कनेक्ट केलेले. तर हे जे नेटवर्क आहे इट इज लिमिटेड टू लोकल एरिया, म्हणजे लोकल प्रिमाइसेस साठी हे मर्यादित आहे, म्हणून त्याला म्हणतात लोकल एरिया नेटवर्क. तर ह्याच्यासाठी 4 गोष्टी मी काय सांगितलं तुम्हाला? कम्प्युटर पाहिजे, नेटवर्क इंटरफेस कार्ड पाहिजे, केबल पाहिजे आणि स्विच. स्विच हे कनेक्टिंग डिव्हाइस आहे. तर ह्या 4 गोष्टी माझ्याकडे पाहिजे. आता आपण बोलतोय हे कशासाठी? तर वायर्ड कनेक्टिव्हिटीसाठी. वायर म्हणजे वायरच्या माध्यमातून आपण ज्यावेळी नेटवर्क बनवतो त्यावेळी मला अशा पद्धतीचा सेटअप आवश्यक आहे. तुम्ही वायफाय हा शब्द ऐकला असेल बऱ्याच वेळा. वायफायचा लॉंग फॉर्म सांगता येईल का कुणाला? व्हॉट इज वायफाय? वायफायचा लॉंग फॉर्म वायरलेस फिडिलिटी म्हणतो आपण त्याला. तर वायफाय, जर आपल्याला वायफाय नेटवर्क जर बनवायचं असेल, आपण लॅन वायफायच्या माध्यमातूनही बनवू शकतो. तर वायफाय नेटवर्क जर बनवायचं असेल तर मला काय लागेल? आता मी सांगितलेल्या गोष्टी ह्या वायर्डसाठी सांगितल्या. आता आपल्याला जर वायफाय नेटवर्क म्हणजे वायरलेस नेटवर्क जर बनवायचं असेल तर माझ्याकडे पुन्हा डेस्कटॉप, म्हणजे कम्प्युटर तर लागेलच, त्याच्यावरती मला जे नेटवर्क इंटरफेस कार्ड लागेल ते वायरलेस प्रकाराचं लागेल, जे आपल्याला लॅपटॉपमध्ये उपलब्ध असतं. आपल्या लॅपटॉपमध्ये वायफाय म्हणजे वायरलेस नेटवर्क कार्ड असतं, नेटवर्क इंटरफेस कार्ड असतं. तर तुमच्याकडे त्या पद्धतीचं कार्ड पाहिजे. केबलची इथं आवश्यकता नाही, कारण हे जे ट्रान्समिशन होणार, डेटा ट्रान्समिशन होणार ते एअरच्या माध्यमातून होणार, हवेच्या माध्यमातून होणार. आणि कनेक्टिव्हिटीसाठी काय लागेल? जसं तुम्हाला स्विच लागतं आपल्याला वायर्ड कनेक्टिव्हिटीमध्ये, तसं तुम्हाला इथं काय लागेल? वायफाय नेटवर्कमध्ये ह्याच्यामध्ये स्विच सारखंच डिव्हाइस असतं, त्याला आपण म्हणतो ऍक्सेस पॉइंट. त्याला काय म्हणायचं? ऍक्सेस पॉइंट. मी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये बघा, त्याला म्हणतात ऍक्सेस पॉइंट.
तर तुम्हाला स्विचच्या ठिकाणी, स्विचच्या जागी तुम्हाला ऍक्सेस पॉइंट लागेल. आणि हे सगळे कम्प्युटर्स कनेक्ट कशाच्या माध्यमातून होतील, तर ह्या ऍक्सेस पॉइंटच्या माध्यमातून हे सगळे कम्प्युटर्स एकमेकाला कनेक्ट होतील. तर आता आपण दोन्ही गोष्टी बघितल्या, वायर्ड पण बघितलं आणि वायफाय पण बघितलं. तर वायर्ड कनेक्टिव्हिटीसाठी काय गोष्टी लागतात त्या मी सांगितल्या. वायफाय साठी तुम्हाला काय लागेल, तर त्याच गोष्टी लागतील. कम्प्युटर लागेल, वायफाय कार्ड लागेल, वायरलेस कार्ड, नेटवर्क इंटरफेस कार्ड तुमच्या डेस्कटॉपमध्ये आणि लॅपटॉपमध्ये लागेल, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्ये लागेल. ऍक्सेस पॉइंट लागेल. तसंच तुमच्या सर्व्हरवरती सुद्धा वायरलेस कार्ड असण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही वायफाय नेटवर्क बनवणार असाल तर तुम्हाला वायरलेस कार्ड तुमच्या सर्व्हरवरती पण लागेल. तर हे अशा पद्धतीने आपण जे नेटवर्क बनवतो त्याला म्हणतो आपण लॅन. ज्याची मर्यादा जी आहे ती त्या प्रिमायसेस पुरती त्याची मर्यादा असते. तर हे झालं लॅन. आता हे जे स्विचेस तुम्ही तुमच्या ब्रांच मध्ये असणार, स्विच आहे ना, स्विच तुमच्याकडे ब्रांच मध्ये स्विच आहे की नाही, का वायफाय आहे? वायर्ड कनेक्टिव्हिटी आहे ब्रांच मध्ये का वायफाय आहे? हा, स्विचेस आहे, बरोबर. त्या स्विचचं स्पीड बघितलंय का तुम्ही कधी? किती स्पीड देतं तुम्हाला ते स्विच? आपण ज्यावेळी डेटा ट्रान्सफर होतो नेटवर्कवरती, त्याचं स्पीड जे आहे ते नेहमी केबीपीएस, एमबीपीएस या फॉर्म मध्ये मोजलं जातं. इथं दिलं बघा मी. केबीपीएस, एमबीपीएस. जसं तुमच्याकडे तुम्ही आता स्विच आहे म्हटला, तर त्या स्विच वरती तुम्ही आता जर ब्रांच मध्ये असाल तर आपलं सेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये बघा जरूर काय लिहिलेलं आहे त्याच्यावरती. तिथं लिहिलेलं असतं 10/100 एमबीपीएस. तुमच्याकडे अगदी लेटेस्ट स्विच जर असेल तर 10/100/1000 एमबीपीएस असं लिहिलेलं दिसेल तुम्हाला. याचा अर्थ काय की तुमचं स्विच जे आहे ते 1 जीबीपीएस डेटा ट्रान्सफर पण सपोर्ट करतं, असं त्याचा अर्थ होतो. 1000 एमबीपीएस म्हणजे 1 जीबीपीएस. तर हे नेटवर्क आपलं स्विचचं स्पीड जे आहे ते तुम्ही तुमच्या स्विच वरती जाऊन जरूर चेक करा की तुमच्या ब्रांच मध्ये असलेलं स्विच जे आहे ते तुम्हाला किती स्पीड देतं. आपल्याला बऱ्याच वेळा जे अपेक्षित असतं ते स्पीड मिळत नाही. आपण काल कम्प्युटरचं स्पीड मिळण्यासाठी काय करायचं ते बघितलं. मी तुम्हाला 2-3 कमांड सांगितल्या होत्या, लक्षात आहेत का कुणाच्या? मी तुम्हाला कुठल्या कमांड सांगितल्या होत्या? कम्प्युटरचं स्पीड व्यवस्थित करण्यासाठी 2-3 कमांड मी तुम्हाला सांगितल्या होत्या. कुणाच्या लक्षात आहेत का? %temp%, क्लीन एमजीआर आणि डिफ्रॅगमेंटेशन, या 3 गोष्टी आपण काल त्याच्यावरती चर्चा केली की ह्या गोष्टी तुम्ही नियमितपणे 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे आपण जसं घर पिरियडिकली त्याची साफसफाई करतो तसंच तुमच्या कम्प्युटरची पण साफसफाई तुम्हाला करावी लागेल पिरियडिकली, तर तुम्हाला त्या सिस्टमचं स्पीड व्यवस्थित मिळेल. तसं हे जे नेटवर्कचं स्पीड आहे हे तुम्ही चेक करून घ्या. तुमच्याकडे जर प्रॉपर स्पीडचं स्विच नसेल तर तुमचा कम्प्युटर किती भारी असू दे, किती चांगल्या स्पीडचा असू दे, तुम्हाला नेटवर्कचं स्पीड जर मिळत नसेल तर ते ऍक्सेस जे आहे, ट्रान्झॅक्शन तुम्ही जे करता ती स्लो होणार. त्यामुळं आपल्याकडे सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील, सगळ्या गोष्टी जर चांगल्या स्पीड देत असतील तर स्पीड तुम्हाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीचे मिळेल. तर ह्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्या. तुमच्या ब्रांच मध्ये जे उपलब्ध असलेलं स्विच आहे त्याचं स्पीड काय आहे. आता आपण जे सगळं बोललो आतापर्यंत हे सगळं लोकल एरिया नेटवर्क संदर्भात आपण बोलतो. आता आपण एक स्टेप पुढे जाऊ. आता महाड अर्बन बँकेमध्ये पण तुमच्याकडं सगळ्या ब्रँचेस तुम्ही कोर बँकिंग वरती घेतलेल्या आहेत, पुणे जिल्हा बँकेनेही घेतलेल्या आहेत. ह्या केसमध्ये तुमच्या बँकेच्या सगळ्या ब्रँचेस ह्या तुमच्या सेंट्रल सर्व्हरला, तुमच्या
डेटा सेंटरला कनेक्टेड आहेत. आता या डेटा सेंटरला कनेक्ट कशा झाल्या? तुमच्या सगळ्या ब्रँचेस ज्या आहेत ह्या डेटा सेंटरला कनेक्ट कशाच्या माध्यमातून झाल्या? कुणीतरी मायक्रोफोन सुरू करा आणि उत्तर द्यायचं. तुमच्या तुमच्या ब्रँच पासून डेटा सेंटर पर्यंत कनेक्टिव्हिटी काय आहे तुमची? हा, कनेक्टिव्हिटी, कनेक्शन कशाच्या माध्यमातून आहे असं माझा प्रश्न आहे. बॅन नाही, कनेक्टिव्हिटी. मी जसं आपल्या लोकल एरिया नेटवर्क मध्ये आपण केबल बद्दल बोललो किंवा वायफाय बद्दल बोललो, तसं तुम्हाला तुमची ब्रँच टू हेड ऑफिस डेटा सेंटर कनेक्ट करण्यासाठी काय साधन उपलब्ध आहे? तुमची ब्रँच जी कनेक्ट होते सेंट्रल सर्व्हरला ही लीज्ड लाईन आपण म्हणतो त्याला, लीज लाईनच्या माध्यमातून कनेक्ट होते. आहे की नाही तुमच्या प्रत्येक ब्रँचला कनेक्टिव्हिटी आहे ना लीज लाईनची? किंवा व्हीपीएन असेल, व्हीपीएन ची कनेक्टिव्हिटी असेल, आयदर ऑफ दीज टू. आणि काही ठिकाणी जिथं कनेक्टिव्हिटी, वायर्ड कनेक्टिव्हिटी अवेलेबल नाही आहे तिथं कदाचित सॅटेलाइट कनेक्शन असेल. तर या तिन्ही पॉसिबिलिटीज आहेत. तुमच्याकडं आयदर लीज लाईन असेल, पूर्वी आपण ISDN म्हणायचो, ISDN लाईन असायची आपल्याकडं पूर्वी, पण आता ती पण टेक्नॉलॉजी थोडीशी कालबाह्य झाली. तर ISDN आता कोणी फारसं वापरत नाही. ISDNच्या ऐवजी VPN कनेक्टिव्हिटी वापरतो आपण. तर लीज लाईन असेल तुमच्याकडं, किंवा VPN कनेक्टिव्हिटी असेल, किंवा सॅटेलाइट कम्युनिकेशन असेल. तर लीज लाईन हे काय आहे बेसिकली? ही टेलिफोन लाईन आहे, टेलिफोन कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे आपल्याकडे जशी आपल्या घरामध्ये जे लँडलाईन कनेक्शन असतं त्याला जशी कॉपर वायर असते, कॉपर पेअरची वायर असते, तशाच प्रकारची वायर, म्हणजे तशाच प्रकारचं कनेक्शन असतं. मग त्याला लीज्ड का म्हणायचं? या टेलिफोन कनेक्टिव्हिटीला लीज्ड का म्हणायचं? लीज या शब्दाचा अर्थ काय? लीजचा अर्थ असा आहे की मोठ्या पिरियडसाठी तुम्ही त्याला भाडेतत्वावरती घेता. भाडेतत्व आणि मोठ्या पिरियडसाठीचं भाडेतत्व असा थोडक्यात त्याच्यातला फरक आहे. भाडेतत्व म्हणजे काय? आपण दर महिन्याला जे BSNL ला बिल भरतो आपल्या घरच्या टेलिफोनचं, ते भाडेतत्वावरती झालं. आणि लीज म्हणजे काय? तर तुम्ही जास्ती लॉंगर पिरियडसाठी, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी तुम्ही त्या कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट करता आणि त्यांच्याकडनं ती सर्व्हिस घेता. त्याला म्हणतात लीज लाईन. म्हणजे ही लाईन ही तुमच्यासाठी खास त्यांनी राखीव ठेवलेली असते. म्हणजे तुमच्या ब्रँच पासून तुमच्या हेड ऑफिस पर्यंत कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हे सर्किट तुम्हाला त्यांनी वेगळं दिलेलं असतं. त्याला म्हणतो आपण लीज लाईन. तर ही टेलिफोन लाईनच्या माध्यमातून तुम्ही कनेक्ट होता तुमच्या ब्रँच पासून ते तुमच्या डेटा सेंटरला. आता टेलिफोन लाईन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टेलिफोन लाईन ही जी आहे ही अॅनालॉग सिग्नल सपोर्ट करते. अॅनालॉग म्हणजे काय? की साईन वेव्ह टाईपचं डेटा ट्रान्सफर त्याच्यामध्ये होऊ शकतो किंवा कम्युनिकेशन त्याच्यावरती होऊ शकतं. आपल्या कम्प्युटरला ती भाषा समजते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आपल्या कम्प्युटरला भाषा समजते ती फक्त 0 आणि 1 ची भाषा समजते, म्हणजे डिजिटल लँग्वेज फक्त समजते. तर आपल्या कम्प्युटरमध्ये साठवलेली माहिती ही अॅनालॉग स्वरूपात आपल्याला पाठवायला लागते टेलिफोन लाईनवरनं. तर हे करण्यासाठी आपल्याला एक डिव्हाइस लागतं. त्या डिव्हाइसचं नाव आहे मोडेम. हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल. माहिती आहे का शब्द तुम्हाला मोडेम? मोडेमचा लॉंग फॉर्म सांगता येईल का कुणाला? व्हॉट इज मोडेम? मोडेमचा अर्थ आहे मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. तर तुम्ही ज्यावेळी तुमच्या ब्रँचला कनेक्ट करायला जाता हेड ऑफिसला, डेटा सेंटरला, त्यावेळी तुमच्याकडे 2 ऍडिशनल गोष्टी लागतात ज्या लॅन मध्ये आपल्याला लागत नाही. त्या कुठल्या? तर तुम्हाला एक तर मॉडेम लागतं आणि दुसरं डिव्हाइस जे आहे त्याला म्हणतो आपण राउटर. मगाशी तुम्ही म्हणत होता ना राउटर, ते राउटर तुम्हाला कशासाठी लागतो? तर वॅन कनेक्टिव्हिटी साठी लागतो. वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी लागतो. तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेस, ज्यावेळी 300 ब्रँचेस ज्यावेळी तुम्ही तुमच्या डेटा सेंटरच्या सर्व्हरला कनेक्ट करायला जाता, त्यावेळी तुम्हाला प्रत्येक ब्रँच
साईडला आणि तुमच्या हेड ऑफिस साईडला दोन्हीकडे तुम्हाला हे पेअर लागेल. म्हणजे इकडेही मोडेम राउटर लागेल आणि तिकडेही मोडेम राउटर लागेल. तुमच्यापैकी जे डेटा सेंटरमध्ये आहेत ते ह्याच्यावरती काम करत असतील रोज, तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या प्रत्येक ब्रँचला एक मोडेम आणि राउटर असतो आणि त्याची पेअर तुमच्या डेटा सेंटरला असते. आणि हे ज्यावेळी तुम्ही कनेक्ट करता त्यावेळी तुमच्या सगळ्या ब्रँचेस ह्या एका नेटवर्कचा भाग होतात, मोठ्या नेटवर्कचा भाग होतात. जसं एरिया ऑफ ऑपरेशन हे त्या ब्रँच पुरतं मर्यादित न राहता ह्याचा एरिया, जिओग्राफिकल एरिया जो आहे हा संपूर्ण डिस्ट्रिक्ट, आता पुणे डिस्ट्रिक्टचा संपूर्ण भाग त्याच्यामध्ये कव्हर होतो. आता हे तुमच्या पुणे डीसीसी बाबतीत झालं, पण एखादी समजा बँक मल्टी स्टेट आहे, भारतातल्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये त्यांची शाखा आहे, तर त्या सगळ्या शाखा याच्यावरती कनेक्ट होऊ शकतात. आता मी तुम्हाला जे सांगतोय त्या सेटअपच्या माध्यमातून, म्हणजे प्रत्येक ब्रँच लेवलला त्यांना मोडेम राउटर लागेल आणि त्याचं पेअर त्यांच्या डेटा सेंटरला लागेल. हे जे नेटवर्क बनतं या नेटवर्कला आपण म्हणतो वाईड एरिया नेटवर्क, वॅन. आता तुम्ही एका डिस्ट्रिक्टमध्ये असा, स्टेटमध्ये असा किंवा दुसऱ्या देशात असा, ही सगळी नेटवर्क जी आहे ज्याचा जिओग्राफिकल एरिया हा अशा पद्धतीनं मोठ्या प्रकारचा जिओग्राफिकल एरिया असतो, त्याला म्हणतात वाईड एरिया नेटवर्क. आता स्टेट बँकेसारखी बँक ज्याच्या 15,000च्या वर शाखा आहेत, 55,000च्या आसपास एटीएम आहे, संपूर्ण देशभर त्यांच्या शाखा आहेत, एवढंच नाही तर परदेशात सुद्धा एसबीआयच्या शाखा आहेत. तर ह्या सगळ्या शाखा ज्यावेळी सेंट्रल सर्व्हरला त्यांच्या कनेक्ट होतात आणि जे नेटवर्क त्याच्यामध्ये बनतं त्या नेटवर्कला म्हणतात वाईड एरिया नेटवर्क, वॅन. तर आपण आता लोकल एरिया नेटवर्क बघितलं आणि आता मी तुम्हाला सांगतोय ते वाईड एरिया नेटवर्क. आता वाईड एरिया नेटवर्कमध्ये काही ठिकाणी लीज लाईनची अवेलेबिलिटी नसते, लीज लाईन अवेलेबल होत नाही. विशेष करून तुमची शाखा जर ग्रामीण भागात असेल किंवा फॉरेस्ट एरियामध्ये असेल किंवा हिली एरियामध्ये असेल, जिथे टेलिफोन लाईन पोचलेली नाहीये, अशा ठिकाणी तुम्हाला सॅटेलाइट कम्युनिकेशन वापरावं लागतं. त्याला आपण म्हणतो व्हीसॅट. पीडीसीसी कडे आहे का व्हीसॅट कनेक्टिव्हिटी कुठल्या शाखेला? पीडीसीसीच्या कुठल्या शाखेत व्हीसॅट कनेक्टिव्हिटी आहे का? कदाचित नसेल, पण एसबीआय सारखी शाखा, तर त्यांच्या काही शाखा ज्या आहेत त्या रिमोट प्लेसेसला आहेत जिथं टेलिफोन कनेक्टिव्हिटी नाही. तर अशा ठिकाणी त्यांना कनेक्टिव्हिटी, म्हणजे ती ब्रँच कनेक्ट करण्यासाठी, सेंट्रल सर्व्हरला कनेक्ट करण्यासाठी अशा पद्धतीच्या कनेक्टिव्हिटीची गरज भासते. त्याला आपण म्हणतो व्हीसॅट कनेक्टिव्हिटी. व्हीसॅटचा अर्थ काय? व्हॉट इज व्हीसॅट? व्हीसॅटचा लॉंग फॉर्म नोट करून घ्या, इथं देतो तुम्हाला मी. त्याला म्हणतात व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल, व्हीसॅट. तुम्ही कधी रेल्वे स्टेशनवरती जर गेला असाल तर तिथं तुम्ही वरती बघितलं असेल की वरती असे डिश लावलेले असतात मोठ्या मोठ्या. आपण आपल्या घरात जे डिश टीव्ही किंवा एअरटेल हे जे वापरतो, हे सगळं काय आहे? इट इज बेसिकली व्हीसॅट कम्युनिकेशन, सॅटेलाइट कम्युनिकेशन आहे. आपल्या त्या डिश ज्या असतात, त्या अँटिना ज्या असतात, त्या डायरेक्ट सॅटेलाइट बरोबर कम्युनिकेशन करतात. तर अशा पद्धतीचं जे कम्युनिकेशन आहे हे मीडियम वापरून सुद्धा आपण आपल्या शाखा आपल्या सेंट्रल सर्व्हरला कनेक्ट करू शकतो. तर मी जसं तुम्हाला लॅन मध्ये वायर्ड आणि वायरलेस हे दोन प्रकार सांगितले, तसंच इकडं सुद्धा या सेटअप मध्ये सुद्धा तुमच्याकडे वायर्ड आणि वायरलेस हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये असतात वॅन मध्ये. तर हे जे नेटवर्क बनतं त्याला आपण म्हणतो वॅन, वाईड एरिया नेटवर्क. लॅन आणि वॅनचा फरक लक्षात आला सर्वांच्या? लॅन आणि वॅनचा फरक लक्षात आला का? ओके, काही उत्तर नाही याचा अर्थ मी असं समजतो की तुम्हाला कळलंय, यातला फरक जो आहे तो कळलाय. आता नेटवर्क आपण ज्यावेळी म्हणतो याच्यामध्ये 3 प्रकार येतात पुन्हा. एक जो असतो तो सर्व्हर बेस्ड नेटवर्क, दुसरा जो आहे तो क्लायंट सर्व्हर बेस्ड नेटवर्क आणि तिसरा जो आहे तो पीअर टू पीअर नेटवर्क.
म्हणजे काही बँकांच्याकडं हा सेटअप आहे की ज्यांच्याकडं ब्रँच लेवलवरती सर्व्हर नाही, ब्रँच लेवलवरती फक्त नेटवर्किंगचा सेटअप आहे आणि क्लायंट मशीन आहे, आणि ही सगळी मशीन कनेक्ट होतात ते डायरेक्ट त्यांच्या सेंट्रल सर्व्हरवरती. ह्याच्यामध्ये दोन दोन नवीन टर्मिनॉलॉजी आज आपण इथं आपल्याकडे आल्यात. एक आहे तो म्हणतो, त्याला आपण म्हणतो क्लायंट, आणि दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो सर्व्हर. म्हणजे तुमच्या डेटा सेंटरमध्ये जे मेन मशीन आहे, मेन सर्व्हरला तुम्ही जे कनेक्ट होता त्याला म्हणतो आपण सर्व्हर. आणि तुमच्या ब्रँचमध्ये तुम्ही ज्या कम्प्युटरवरनं डेटा फीड करता त्याला आपण म्हणतो क्लायंट. मग आता याला क्लायंट आणि सर्व्हर असं का म्हटलं जातं? त्याच्या नावातच आहे त्याचं उत्तर. तुमच्या ब्रँचमध्ये असलेल्या कम्प्युटरला क्लायंट का म्हणलं जातं? कोणाला सांगता येईल का? तुम्ही ज्या कम्प्युटरवरनं माहिती ऍक्सेस करता त्याला आपण म्हणतो क्लायंट, आणि जो कम्प्युटर तुम्हाला ही माहिती पुरवतो त्याला आपण म्हणतो सर्व्हर. तुम्ही तुमच्या कस्टमरला काय म्हणता? क्लायंटच म्हणता ना, माझा क्लायंट आहे. तुमचा कस्टमर हा तुमचा क्लायंट आहे आणि तुमची बँक ही सर्व्हर आहे, कारण तुमची बँक त्याला सर्व्हिसेस देते म्हणून सर्व्हर, आणि तो क्लायंट का, तर तो सर्व्हिसेस घेतो म्हणून तो क्लायंट. सेम कन्सेप्ट इकडे आपल्या कम्प्युटर नेटवर्क वरती पण आहे. जो कम्प्युटर इतर कम्प्युटर्सला सर्व्हिसेस देतो त्याला म्हणायचं सर्व्हर, सर्व्ह करणारा सर्व्हर. आणि क्लायंट म्हणजे कुठला, तर जो जो कम्प्युटर ह्या सर्व्हिसेस घेतो, जो कम्प्युटर या सर्व्हिसेससाठी रिक्वेस्ट करतो त्याला म्हणायचं क्लायंट. इतकी सोपं आहे ही टर्मिनॉलॉजी. तर क्लायंट सर्व्हर. ओके, तर ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे सर्व्हर बेस्ड नेटवर्क. म्हणजे काय की क्लायंट मशीन ब्रांच लेवलवरच्या सर्व्हरला न कनेक्ट होता डायरेक्ट सर्व्हरला कनेक्ट होतं, मेन सर्व्हरला. त्याला म्हणतो आपण सर्व्हर बेस्ड नेटवर्क. दुसरा आहे तो क्लायंट बेस्ड नेटवर्क, क्लायंट सर्व्हर नेटवर्क. म्हणजे काय की तुमच्या प्रोसेसिंगचा काही भाग जो आहे, तुमचं सॉफ्टवेअर जर तुमच्या लोकल मशीनवरती चालत असेल तर ते दॅट विल बी एक्झाम्पल ऑफ क्लायंट सर्व्हर नेटवर्क. म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर तुमच्या क्लायंट मशीनवरती आहे, डेस्कटॉपवरती आहे, आणि फक्त डेटा जर सेव्ह होत असेल तुमच्या सर्व्हरवरती, दॅट विल बी एक्झाम्पल ऑफ क्लायंट सर्व्हर नेटवर्क. येते लक्षात? तर हा जो आहे ह्याला आपण म्हणतो क्लायंट सर्व्हर नेटवर्क. आणि तिसरा प्रकार जो आहे त्याला आपण म्हणतो पीअर टू पीअर नेटवर्क. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम ही जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ही आपल्याला पीअर टू पीअर सपोर्ट करते. म्हणजे तुमच्याकडे दोन विंडो बेस्ड मशीन्स आहेत, समजा 2, 4, 5 जितके काय असतील ते, आणि आपल्याकडे सर्व्हर नाही आहे कुठल्याही प्रकारचा, आपण सर्व्हर खरेदी केलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही एका कम्प्युटरची माहिती दुसऱ्या कम्प्युटरवरती शेअर करू शकता, एकमेकाबरोबर शेअर करता येते आपल्याला त्याच्यामध्ये, विथ हेल्प ऑफ पीअर टू पीअर नेटवर्क. म्हणजे काय, दोन कम्प्युटरमध्ये जे नेटवर्क बनतं, केबल कनेक्ट करून आपण हे दोन कम्प्युटर एकमेकाला कनेक्ट करू शकतो. ऑफकोर्स त्याच्यामध्ये आपल्याला नेटवर्क इंटरफेस कार्ड लागेल, कम्प्युटर आणि नेटवर्क इंटरफेस कार्ड लागेल, आणि केबल लागेल. आपल्याकडं स्विच असण्याची गरज नाही किंवा सर्व्हर असण्याची गरज नाही, तरी सुद्धा आपण हा डेटा या दोन कम्प्युटरमध्ये शेअर करू शकतो. आणि हे जे नेटवर्क आहे ह्याला आपण म्हणतो पीअर टू पीअर नेटवर्क. या केसमध्ये जो कम्प्युटर डेटा मागेल तो होणार क्लायंट, आणि जो कम्प्युटर डेटा देणार, प्रोव्हाइड करणार, तो होतो सर्व्हर. काही वेळानंतर ही पोझिशन बदलू पण शकते की सर्व्हर जो कम्प्युटर आहे तो क्लायंट होऊ शकतो आणि जो क्लायंट आहे तो सर्व्हर होऊ शकतो. अशा पद्धतीचं नेटवर्क जे असतं त्याला म्हणतो आपण पीअर टू पीअर नेटवर्क. म्हणजे दोन कम्प्युटर एकमेकाला ज्यावेळी जोडले जातात आणि एकमेकाबरोबरची माहिती शेअर केली जाते त्यावेळी जे नेटवर्क असतं त्याला म्हणतात पीअर टू पीअर नेटवर्क. तर असे हे कम्प्युटर नेटवर्कचे 2-3 प्रकार आहेत. इथं चित्र दाखवलंय बघा. हे सगळं मी तुम्हाला आता समजावून सांगितलेलं आहे ऑलरेडी. हे 2 लोकेशन्स आहेत, हे लॅन आणि हे लॅन. म्हणजे थोडक्यात हे तुमची ब्रँच आहे असं समजा, आणि हे तुमचं डेटा सेंटर आहे असं समजा. तर हे ज्यावेळी मी कनेक्ट करतो एकमेकाला त्यावेळी मला राउटर लागतो त्याच्यामध्ये, आणि राउटरच्या सोबत मला मोडेमची पण गरज आहे दोन्ही साईडला.
सर्व्हर बेस्ड नेटवर्कची ही थोडीशी माहिती आहे. हे तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे मी प्रेझेंटेशन ऑलरेडी, त्याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या एकदा. मला वाटतं तुमच्याकडं पीडीसीसी मध्ये तुम्ही फाईल झिला वापरता ना, फाईल शेअरिंग करता तुम्ही त्याच्यावरनं. पीडीसीसी बँक तुम्ही एफटीपी सर्व्हर वापरता मला वाटतं. हा, तर ते एक्झाम्पल सर्व्हर बेस्ड नेटवर्कचं आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी फाईल झिला रन करता त्याच्यावरती आणि त्याच्या माध्यमातून फाईल शेअर करता एकमेकाबरोबर, दॅट इज एक्झाम्पल ऑफ फाईल सर्व्हर बेस्ड नेटवर्क. आणि नेटवर्क हे कनेक्ट कसं होतं एकमेकाबरोबर, ते इथं त्याला म्हणतो आपण टोपोलॉजी. म्हणजे फिजिकली केबल कशा जोडल्या जातात, केबल कशा टाकल्या जातात आणि नेटवर्क तुमचं तयार होते, त्या आधारावरती या टोपोलॉजीज डिफाईन्ड आहे. म्हणजे तुमच्या केबल कशा आपण ले केलेल्या आहेत, केबल कशा टाकलेल्या आहेत, जोडलेल्या आहेत, केबल वापरून तुमचे कम्प्युटर जोडलेले आहेत, त्याला म्हणतो आपण, म्हणजे फिजिकल डिझाईन जे आहे तुमच्या नेटवर्कचं त्याला आपण म्हणतो टोपोलॉजी. त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत टोपोलॉजीमध्ये. एक आहे बस म्हणजे काय की सरळ एक लाईन आणि त्या लाईनला फक्त कनेक्ट होणं, अशी स्ट्रेट लाईन असेल आणि त्याला सगळे पीसी त्याला कनेक्ट होतील, दॅट इज बस टोपोलॉजी. म्हणजे एका मेन वायरला, एका मेन लिंकला सगळे पीसी ज्यावेळी कनेक्ट होतात त्याला म्हणतात बस टोपोलॉजी. दुसरी जी टोपोलॉजी आहे त्याला म्हणतो आपण स्टार म्हणजे काय की अशा पद्धतीनं सगळे, म्हणजे आता तुम्ही जी वापरताय बेसिकली, आता तुमच्या सगळ्या ब्रँचेस, शाखा ज्या कनेक्टेड आहेत डेटा सेंटरला, तुम्ही आता जी वापरताय ती आहे स्टार टोपोलॉजी. म्हणजे प्रत्येक ब्रँच ही तुमच्या डेटा सेंटरला कनेक्टेड आहे. ओके. बसमध्ये काय प्रॉब्लेम होतो की बसमध्ये त्या लिंकला, म्हणजे सेंट्रल लिंक जे आहे, सेंट्रल जो पाथ आहे तो त्याला जर काही अडचण आली तर सगळ्या ब्रँचेस त्याच्यामध्ये बंद पडणार. तसं स्टारमध्ये होत नाही. स्टारमध्ये समजा एका पर्टिक्युलर ब्रँचच्या कनेक्टिव्हिटीला काही प्रॉब्लेम आहे तर फक्त त्या ब्रँचचं फंक्शनिंग बंद होतं. हा स्टार टोपोलॉजीचा फायदा आहे. तर आता तुम्ही जी वापरताय सध्या, महाड बँकेमध्ये असू दे किंवा पीडीसीसी मध्ये, आपण सध्या ही स्टार टोपोलॉजी वापरत असतो. ओके. तर आता आपण जी वापरतोय ती स्टार टोपोलॉजी. नंतर तिसरी जी आहे ती रिंग टोपोलॉजी. म्हणजे काय की एकाला दुसरी कनेक्टेड आहे, दुसऱ्याला तिसऱ्याला चौथं. आता याच्यामध्ये बघा, चौथ्याला 5वं, 5व्याला 6वं. आता याच्यामध्ये पहिल्यांदा दुसऱ्याला कनेक्टिव्हिटी आहे. समजा दुसऱ्याला जर अडचण आली तर त्याच्या पुढचे जे नेटवर्क आहेत सगळे, म्हणजे त्याच्या पुढचे जे कनेक्शन्स आहेत ते सगळे कनेक्शन बंद पडणार त्याच्यामध्ये. हा रिंग टोपोलॉजीचा तोटा आहे. ओके. तर ती रिंग आणि मेश म्हणजे काय, तर मेश मध्ये प्रत्येक ब्रँचला कनेक्टेड असते, दॅट इज मेश टेक्नॉलॉजी. तर ह्या 4 टोपोलॉजीज आहेत बेसिकली. म्हणजे काय, हे थेरॉटिकल आहे. हे तुमचं जे नेटवर्क कनेक्शन असतं, फिजिकल नेटवर्क, मी आता तुम्हाला सांगितलं, परत एकदा सांगतो की आता यापैकी कुठली टोपोलॉजी आपण वापरतो सध्या, दॅट इज स्टार टोपोलॉजी. म्हणजे आपली प्रत्येक ब्रँच ही डेटा सेंटरला इंडिपेंडेंटली कनेक्टेड आहे, दॅट इज कॉल्ड एज स्टार टोपोलॉजी. त्यामुळे कुठल्याही एका ब्रँचला जर प्रॉब्लेम आला तर बाकीच्या ब्रँचेसला काही फरक पडत नाही, बाकीच्या ब्रँचेस आपलं काम चालू ठेवू शकतात, दॅट इज कॉल्ड एज स्टार टोपोलॉजी. तर आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला थोडंसं नेटवर्क बद्दल सांगण्याचा प्रयत्न केलाय. लॅन म्हणजे काय सांगितलं आपण, वॅन म्हणजे काय बघितलं, आणि नेटवर्कच्या टोपोलॉजीज बद्दल आपण थोडीशी चर्चा केली. तुमचा काही जर प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही, अदरवाईज आपण थांबूया. पुढच्या सेशनला 2 मिनिटात सुरुवात होईल. सर ऑलरेडी जॉईन झालेले. तुमचा जर आज सांगितलेल्यामध्ये काही जर प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही. आज मी तुम्हाला ज्या गोष्टी समजावून सांगितल्या. नेटवर्क बद्दल मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी.
मी तुम्हाला नेटवर्क बद्दल सांगितलं. नेटवर्क बद्दल काही शंका आहे का? नाही. लक्षात आलं सगळ्या गोष्टी? ठीक आहे. जर काही शंका नसेल तर आपण थांबूया. तिवारी सरांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं सेशन सुरू करावं. शनिवार रविवार आपला सेशन असणार नाहीये. मला वाटतं तुम्हाला शेड्यूल मध्ये दिलेलं आहे. ओके. आपला सेशन आता पुढचा जो आहे तो सोमवारी असेल. सर आप शुरू करेंगे? आपका म्यूट है सर, माइक्रोफोन म्यूट है. हाँ आ रही आवाज? हाँ सर.